चालत फिरायला तर बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर फिरायला आता बाहेर निघालो आणि आताच जस्ट 6 जूनला आपल्या महाराजांची राज्याभिषेक सोहळा झाला रायगडला. तर चौघा सुट्टी भेटली नाही जायला. तर आता आम्ही निघालो 2 दिवसानंतर, 5 तारीख 8 निघालो. आता सकाळी 6 वाजून गेली आणि आता मध्येच आहोत आम्ही. आणि चला आता भेटू, पुढे नाश्ता करू, तेव्हा भेटू. आणि आपला भाई प्रतीक भाई, तर आपण आहे आपला जो त्यानेच आपल्याला या केला तर कुठेतरी जायचं. 2 ऑप्शन दिला, माथेरान आणि रायगड. मी रायगडला जाऊ म्हणजे. तर चला भेटू आता पुढे. जय शिवराय. आणि गाईस 2 रायडर चाललं फिरायला तर बघू शकता. हॅपी जर्नी गाईस. थँक्यू. बघा कसले लुक बघा. घे कातील. कसला लुक केलाय बघा, एकदम ओके मध्ये. तर चला. पेट्रोल टाकलाय आता मस्तपैकी 500 रुपयाचा. आणि इकडे नजारा बघा. चादर पसरले नुसतं दुकानची, पूर्ण दुकान भेटू मस्त मानगावला नाश्ता घालताना. लेट्स गो. मित्रांनो, आमच्या मुलं झालं फक्त. आता आपण रायगड निघालो आणि आता पाठीमध्ये दुका बघा, सीन बघा एकदम कातील. नुसता दुका. वाजलं आता 7:30 वाजायला आलं आणि नाश्त्याला बसलो. बघू शकता तुम्ही, कांदा भाजी आणि एक प्लेट वडापाव घेतला. आणि याला भूक लागलंय, याला काय भूक आठवण आहे, आणि घेतला वडापाव डायरेक्ट खावाला. आणि मी पण आता खातो. चला आम्ही तुम्हाला का वेळ ओके. थोडी रस्ता भूल झालेली आहे आमच्याकडून. आणि हा कुठला गाव आहे? खरोशी ना? काय घरोशी गाव आहे कुठलं तरी. तिकडं येऊन थांबलोय, रस्ताच खापला इकडं. नाही तर महाराजांचा एक स्मारक आहे मस्त गावला. रस्ता चुकलो ना आम्ही, तर बघू डबल आता रिटर्न जातो. आणि आमच्याबरोबर अजून 2 आहेत नमुनं, त्यांना पण घेऊन जातो. चला. तर आता रायगडच्या पायथ्याशी आलो, जस्ट पोचलो. आणि आता वरती चढण्यासाठी चालून आणि वाजलं ना आता 9:30 वाजून गेलं. बघू आता किती टाइम लागते आपल्या वरती चढायला. लेट्स गो. पडतोय पण संपलंय. मित्रांनो, राज्याभिषेक झालाय तरी गर्दी फुल आहे, जाम गर्दी. पब्लिक बघा.
गाड्या बघू शकतो की ते पूर्ण रस्ता भरला गाड्या. त्या साईडला बाईक आहेत. साखर शिवाचं होणार, साखर शिवाचं होणार. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय हिंदू धर्म की जय. जय श्री. काम 25 झाला, अजून अर्धा पण ना आलो. हाय गाइस, अभी बहुत थक चुके हैं. लगता था बहुत आसानी से चढ़ जाएंगे. मराठी बोललो, मराठी ब्लॉग आहे आपला. मित्रांनो काम 25 झालं एकदम, आणि अजून अर्धा पण नाही चढलो. तेव्हा एवढा हाल आहे. आणि मी त्याच्याने या खाल्लाय हे काय बदल काला इनर, त्याच्यानं जाम गरमा करतोय. इनरच आहे हो. जय जय शिवाजी. तर आता मेन दरवाजाला, महादरवाजाला आता पोहोचणार आहोत थोड्या वेळा. गर्दी बघू शकता, गर्दी बघा. आज्या अभिषेक सोहळा झाला तरी पण गर्दी बघते. फायनली महादरवाजाशी आलेलो आहोत. ह्याची परिस्थिती बघा, पाय उचला नाही, पाय दमलाय तो, जाम दमला. ऊन भेटला ना, लेट आलो जरासं, थोडी वाट चुकलेलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी महादेव. हो का आता मस्त जरासा विश्रांतीला बसलोय. इथं मस्त गार वारा सुटलाय बघा. इथं दिसलच वारा बघा, मस्त गार सुटला एकदम. तर इथं थोडासा विश्रांती करता आणि मग पुढे जातो. आणि या तोफा बघा, बांगडी तोफ बोलतो याला, 2 आहेत. ऍक्च्युअल मध्ये त्या तोफांची नावं, तोफा 2 प्रकारच्या मराठ्याने वापरल्या तोफांचे 2 प्रकार. एक आहे घडीव तोफ आणि दुसरी आहे बांगडी तोफ. घडीव म्हणजे पूर्णपणे साच्यामध्ये बनवलेली जशीच्या तशी, आणि दुसरी म्हणजे बांगडी तोफ. बांगडी तोफ म्हणजे काय, छोटे छोटे भाग आणायचे आणि बांगड्याने जोडायचे. जर तुम्ही नीट बघितलं तर 1 2 3 4 आणि 5 हे 5 साचे आणून ह्या तोफा बनवल्यात. मग इथे ज्याप्रमाणे तोफा आहेत, त्या उजव्या बाजूने ज्या तोफा आहेत, तसंच महादरवाजाच्या पलीकडे त्या बाजूने सुद्धा तोफा आहेत. का तर समोरून महादरवाजावर आक्रमण करणारं कोणतंही सैन्य आलं तर त्यांना ह्या तोफांचा सामना करावा लागेल. मग प्रश्न असा पडतो की 2-2 का ठेवल्यात, 3 4 5 का एकच का ठेवली. तर ह्या ज्या बांगडी तोफा आहेत, या बांगडी तोफांचं वैशिष्ट्य असं की एकदा त्याला बत्ती दिली आणि एकदा तोफाचा गोळा बाहेर निघाला ना की 4-5 गोळे आल्यानंतर ती तोफ गरम होते. गरम झाल्यानंतर ती जवळजवळ 2 ते 3 तास थंड करण्यासाठी त्याला पाण्यात म्हणजे गोणपटाने भिजवून ठेवावी लागायची, नाही ती फुटायची. मग ज्या वेळेला एक तोफ थंड होते ना, म्हणजे थंड करण्यासाठी होते, त्यावेळेला दुसरी तोफ वापरली जायची. म्हणजे जेणेकरून एखाद्या ठिकाणी होणारं आक्रमण हे प्रॉपरली थांबायला नको, यासाठी एका तोफीचं काम झाल्यानंतर ती दुसरी तोफ वापरायची. ती गरम झाली की तोपर्यंत ही 2 तासांनी ती थंड होते.
मग तिच्यातून वापरायचं. तसे दोन्ही ठिकाणी म्हणजे महादरवाजाचा हा बुरुज आणि त्या बाजूने बुरुज, ह्या दोन्ही बाजूने आपल्याला 4 तोफा बघायला मिळतात. आपण मदार मोर्चा चुकलो, त्या ठिकाणी आपण गेलो नाही, त्या ठिकाणी सुद्धा 4 तोफा आहेत. मदार मोर्चा या शब्दाचा अर्थ काय आहे? मदार म्हणजे मधला भाग आणि मोर्चा म्हणजे लढण्याचं ठिकाण. रायगडावर येण्याच्या अगोदर लढण्याचं मधलं ठिकाण. कारण आपण आता महादरवाजाच्या वर आलो, आता इथून आपण डायरेक्टली आलो शिरकाई मंदिराच्या जवळ आलो, ते जवळ आलो बघा हा टप्पा चढल्यानंतर. पण मदार मोर्चा ज्याने जिंकला तो महादरवाजावर आक्रमण करू शकतो, म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 तोफा बघायला मिळतात. तशाच तोफा आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. आणखी एक प्रश्न पडतो की एका ठिकाणी उल्लेख आहे की छत्रपती शिवाजीराजांनी इंग्रजांकडनं 150 तोफा मागवल्या होत्या. त्याच तोफा असतील असं म्हणतात, पण नंतरच्या काळामध्ये पत्र आहे, त्या पत्रामध्ये उल्लेख आहे की फ्रेंचांनी ह्या तोफा द्यायला नामंजूर केलं होतं किंवा मनाई केली होती. कारण काय होतं तर त्यांनी इंग्रजांनी फ्रेंचांना पत्र लिहिलं आणि काय म्हटलं, अहो तुम्ही जर महाराजांना ह्या तोफा दिल्या तर त्या आपल्याच विरोधी वापरल्या जातील, म्हणून तुम्ही काहीतरी कारण सांगून त्या तोफा वापरायला देऊ नका. पण तसं केलं नाही. मग छत्रपती शिवाजीराजांनी छोट्या मोठ्या तोफा बांगडी स्वरूपात ह्या आणल्या, पण आजही गडावर 150 तोफा असल्याचा उल्लेख छत्रपती शिवाजीराजांच्या आज्ञापत्रामध्ये आहे. त्याच्यातला हा बांगडी तोफांचा असलेला प्रकार जो आपण बघितला. ओके, आता पुढे जाऊया. पुढे आहेत शिरकाई देवीचं मंदिर आहे, आणखी गावदेवी आहे. तर मित्रांनो, हा आहे हत्ती तलाव. त्यांना पाणी पिण्यासाठी इथं तलाव बांधलेला महाराजांनी. ही तुम्ही माहिती बघू शकता, झूम करून बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, थोडक्यात माहिती आहे इथे. तर चला आता वरती जाऊ. आता पोचलेलं आहे, अजून कार्यक्रम चालू आहेत. 6 जून होऊन गेलं, 2 दिवस झालं. आज 8 जून आहे, तरी पण आज कार्यक्रम आहे आणि गर्दी पण जाम, भरपूर गर्दी आहे. मला वरती गेलो की दाखवतो पब्लिक किती आहे ते. आता मुलं काहीतरी खावायला घ्यावायला पाहिजे, पाण्याची बॉटल पण खपली. चला आता आलेलो पालखी दरवाजाची. इथं आलो ना आम्ही. हा पालखी दरवाजा आहे, इथून महाराजांची पालखी याची. काय भारी आहे, बघू शकता. तिथून महाराजांची पालखी यायची. आणि हे महाराजांच्या राण्यांचं महल आहेत, बघू शकता तुम्ही. विश्रांतीसाठी बसली माणसं. तर असं राण्यांचं महल आहेत. महल इथं होतं. आता फक्त काही अवशेषच राहिलेलं आहे तिथे शिल्लक. आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा, भारीवाला. टॉयलेट आहे. व्ह्यू बघा फक्त, पूर्ण ही सह्याद्री रांग आहे. तर मित्रांनो, आताच राण्यांचं महल बघून आलो. जे 6 महल आहेत, महल म्हणजे राणीवास, ते बघून आलो. आणि पाठीमागे खलबतखाना बघितला. आणि आता राजमहल म्हणजे महाराजांचा जे न्यायनिवाडा होता करायचे, त्या ठिकाणी आम्ही आता चाललो. आणि हे ते राण्यांचे 6 महल. काय मी चुकून सगळे एकसारखेच आहेत. बघा, टेंट बिन मस्त बांधलं वरती, वस्तीला आलेलं त्यांचं. तर इथं टेंट बघू शकता, टेंट बांधलेले आहेत.
आता आम्ही राज दरबारात जाणार आहोत, तिथे महाराज न्यायनिवाडा करायची. आणि आज पण बघा पब्लिक येते, आज पण काहीतरी कार्यक्रम आहे, काहीतरी. तर मला वाटलं काही नसेल. आज 8 तारीख होती, 6 जून होऊन गेलेला, 2 दिवसानंतर पण कार्यक्रम आहे. आपण भारतीय आहोत त्याचं भान ठेवा. विनंती आहे सर्वांनी कृपया करून खाली बसून घ्या. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी रासदर खाली करा किंवा खाली बसून घ्या. नाती भवे भवस्वमान भवस्वभाय नमः. ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः कालाय नमः कलविकरणाय नमो बलाय नमो बलविकरणाय नमो बलप्रमदनाय नमः सर्वभूतदमनाय नमो मनोमनाय नमः. हरो मघोरेभ्यो दघोरेभ्यो घोर घोरधरेभ्यो सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते अस्तु. रायगड छत्रपतीचा सुवर्ण सिंहासन अबाधित राखतो. हे त्यांच्यामुळे शक्य झालं, कारण सेवेची धाई तत्पर हिरोजी इंदलकर त्या काळी घडले. अशा रायगडाच्या चरणी आणि हिरोजी इंदलकरांच्या चरणी मी सर्वात प्रथम नतमस्तक होते. शिव शंभूच्या हाती सर्वात पहिला मोगलांविरुद्ध लढा उभा करणारे हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. इतिहासात अनेक शूरवीर स्त्रिया झाल्या, पण एका पराक्रमी बापाची लेक, महापराक्रमी पतीची पत्नी, शास्त्रवीर मृत्युंजयाची पितामही, हिंदवी स्वराज्य संस्थापक याची माता युगानुयुगांपासून बनण्याचे भाग्य फक्त आणि फक्त एका स्त्रीला लाभले आहे. ती स्त्री म्हणजे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजामय परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. हे श्रीकृष्णाचे बोल म्लेच्छांचा विनाश करून ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अशा छत्रपती शिवरायांचा पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करते. आणि इथं मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार. आणि इथं जमलेल्या सर्व शिवभक्त
त्रिवार मानाचा मुजरा. हे आहे हिंदवी स्वराज्य. आज हिंदवी स्वराज्य अबाधित राहिला कारण का शिवशंभूंचे विचार आज आपल्या सोबत आहेत. पण त्या काळी छत्रपती शिवरायांनी छत्रपती शंभूराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं का? कारण छत्रपती शिवरायांच्या पाठी जिजाऊ माँसाहेबांचा आशीर्वाद होता. जिजाऊ माँसाहेबांची साथ होती. तिकडे चाललं भाषण चालू मित्रांनो. आता आज मलातून आलो. कार्यक्रम झाला आता. पालखी आली शंभू महाराजांची आणि आता व्याख्यान चालू आहेत. आता आम्ही टकमक टोक आणि बाजारात आलेलो आहोत. टकमक टोक आणि हा जगदीश्वराचं मंदिर आहे तिकडे जायचं आहे. आता तिकडे जातो आणि ते पब्लिक बघा तुम्ही. तर इथं हा बाजारपेठ आहे महाराज आणि होलीचा मठ आणि गर्दी बघू शकता. चैत्र शुक्ल काय त्रयोदशी ना, चैत्र शुक्ल त्रयोदशी आज आहे म्हणून ही एवढी गर्दी आहे. गर्दी बघू शकता. या महाराजांचा स्मारक. हा होलीचा माल आहे. तिथं महाराज होली खेळण्यासाठी ते यायचे. बाजारपेठ तुम्हाला नंतर दाखवतात ती. आणि हा होलीचा महाल बघा पाहिजे. तर आता बाजारपेठात आलो. तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे आता बाजारपेठ तुम्हाला दाखवत मारले तिथे आता. आणि टेंट मारले जातात बाजारपेठेत. जे राज्याभिषेक सोहळ्याला आलेले तिथं राहण्याची व्यवस्था असते. ते टेंट मारले ते. आणि पहिला इथं दुकानं होती आणि बघू शकता इथे 40 दुकानं आहेत. 40. त्याच्यातच समोरला इथं दुकानं आणि पाठी मकान. आगे दुकान पिछे मकान असा सिस्टम होता पहिला. तर बघू शकता किती अजून लांब आहे बघा. आणि इथे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून. तर मस्त एक प्रकल्प राबवलेला आहे पिण्याच्या पाण्यासाठी. आणखी एवढं पाणी पाहिजेत. एवढी पब्लिक येणार आहे म्हटल्यावर खूप भारी वाटला. चांगला करतात. तर हा आहे टकमक टोक आणि पब्लिक बघा टकमक टोकावर किती माणसं गेली. तर तिथंच आता आम्ही जाणार आहोत. वाट तिकडून आहे. चल भाई. आणि वेदर झालाय थोडा पावसाचा. ढग आले थोडं. पाऊस पडला तर बारा होईल थोडा. आणि पब्लिक बघा इथे एक ग्रुप आहे कुठला तरी. ते स्वच्छता करण्यासाठी आलं किल्ल्याची. अन्नछत्र आणि स्वच्छता. इकडून इकडून. अरे जाऊ जा. याला काय ना माहीत. याला काय ना माहीत. घेऊन आलोय मी. इकडे तिकडे करते. इकडे पण जाऊ आणि थोड्या वेळानंतर. आणि इथं एक उपक्रम राबवला जात आहे स्वच्छताचा. आता टकमक टोकावर आलोय. ऊन बघू शकता तुम्ही. डोकं ऊन बघू शकता. तरी उन्हान बसलो तरी बरं वाटतंय. थोडं बसलो तरी मनकेला जरासा आराम भेटतोय. आणि आज गर्दी जामच आहे. आणि गर्दी बघू शकता टकमक टोकावर. सगळी जण बसली. एवढा ऊन आहे तरी बसली. आता थोडा आराम भेटतोय. आता इथून आम्ही जगदीश्वराचे मंदिराजवळ जाणार आहोत. तिथे जाऊन आराम करू थोडा. निघूच ना मला बस.
एवढाच. आणि आता कार्यक्रम चालूच राहतील दिवसभर. चला तर भेटू आता जगदीश्वराच्या मंदिराकडे. बोल भाई, काहीतरी बोल, काहीतरी बोलत जाऊ. कसा वाटला माथेरान भारी का आपला येऊ भाज? रायगड भारी. ट्रॅकला भारी ना? पाय कसलं भरताना तुमची पोरं आता येणार आहेत डबल पावसाला. तो पण येऊ मी. पाऊस पडला ना तर लय मजा येईल. पाऊस थोडं ढग आलेलं तर आहेत तिकडं, कालं कालं ढग दिसतात. पाऊस पडेल का याची गॅरंटी नाही. आणि मोबाईलची चार्जिंग खपली 2-3 पॉईंट करायचं, तेवढा रेकॉर्ड झाला तरी जाम आहे. चला मित्रांनो, उन्हाचा अंदाज घेऊन त्या म्हशी पाण्यानं कसा बघा स्वतःला थंड ठेवण्यासाठी पाण्यावर बसतात. आणि आमची अवस्था एकदम विकट झालं आहे पाण्याच्या ह्याच्यानं. त्याच्या नेटवर्क नाही तर काही खावायला भेटत नाही. नेटवर्क नाही तर कॅश नाही आणलं आहे, काय नाही आणलं आहे. एकदम हाल बेहाल झालं. पाण्यावर हवे अजून कॅश कुठं भेटली, नेटवर्क आला तर लय बारा होईल. त्यांची मजा बघा कशा पाण्यानं बसल्यान, स्वतःला थंड ठेवतात. तसं आता ह्या पत्रिकेला ठेवायला लागेल, त्याच्यानं पाण्यानं टाकायला लागेल. लय गरमा केला त्याला. मित्रांनो, आता जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलो, दर्शन घेतला बाहेरूनच. आणि इथे पण टेंट बघू शकता. पब्लिक तेवढे आलं आहे. कार्यक्रम अजून खपलाय नाही 6 जूनचा. आणि पब्लिक आणि असा हा जगदीश्वराचा मंदिर मस्जिदीसारखा दिसतो, पण हा आपल्या जगदीश्वराचं मंदिर आहे. ते या हेतूने बांधलं की शत्रू सर्व तोडला तरी मंदिर न तोडता कामा, यासाठी ही रचना त्यांनी अशी स्ट्रक्चर. मित्रांनो, सगळा नजरेसमोर खावायला आहे. त्यांना भूक पण लागले, पण पैसाच नाही, कॅशच नाही आणलंय आणि नेटवर्क काय चाललं नाही. तर या बघूनच फक्त पोट भरायला लागेल. एक बिस्किट आहे माझी बॅगन, तो खाऊ सर्वाइव करू. बस जा. चल तू. या मित्रांनो, वडापाव खावला. या पोरांनी किल्लो वर्षा वडापाव घेतलं आणि खावाला एकदम गाडाच्या खाली. तर 15 मिनटं झाली फक्त. हा वडापाव खावायला बेकार अवस्था आले. पाय चालायची ताकद नाही राहिले. तर जरासा पुढे जातं ना अंग टाकतं.